करूया. धन्यवाद कैलाशी पिळणकर. पुन्हा एकदा मित्रांनो जय श्रीराम. मित्रांनो आवाज कमी येतोय. पुन्हा एकदा ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आहे, आपल्या स्वतःच्या संघाची लढत आहे, म्हणून एकदा जोरात मोठ्याने होऊ दे नामाचा गजर, अर्थातच जय श्रीराम. प्रथम चढाई करतोय तो प्रसन्न नार्वेकर. एक चांगला प्रयत्न, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो तेजू धामनसकर. तेजूला पकड करण्याचा प्रयत्न. हे तालुक्यातले 2 मोहरे आहेत जे गोप्रा रक्षक आहेत. आजपर्यंत या गुहागर मधील एका नावलौकिकामध्ये पुन्हा एकदा भर पडते ती केतन हळे आणि बंडू नार्वेकर. केतनने एका महत्वपूर्ण खेळाडूला कोर्टच्या बाहेर धाडलाय आणि अर्थातच आज निखिल त्यांच्यामध्ये नसला तरी निखिल असल्याच्या भावनेने या ठिकाणी खेळला जातो आणि सुंदर खेळ करतो तो प्रसन्न नार्वेकर. एका कमी कालावधीमध्ये बोनस मास्टरचं नावलौकिक मिळवलं ते प्रसन्न नार्वेकरने आणि तो प्रसन्न यश मिळवून देतोय अर्थातच तृप्तीनगर अडूर संघाला. सिद्धेश्वर वेल्दूर आणि तृप्तीनगर अडूर यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा चढाई करतोय तो प्रणय हळे. एक चांगला चढाईकर आहे. निखिल नंतर एक चांगला प्रयत्न केलाय ते प्रणय हळेने. या अगोदरच्या सामन्यामध्ये वेळेश्वर संघाबरोबर एक चांगली चढाई केली होती. तो प्रणय हळे पुन्हा एकदा 5 खेळाडूंमध्ये वेल्दूर संघासमोर चढाई करतोय. महत्वपूर्ण पहिला गुण मिळवून दिला तो अर्थातच केतन हळेने. जो तेजू धामनसकर महत्वपूर्ण चढाईकर आहे सिद्धेश्वर वेल्दूर संघाचा, त्यालाच कोर्टच्या बाहेर ठेवलंय. केतन हळेने एक चांगली चवडा पकड केली. प्रत्युत्तर दाखल चढाई होते सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून. आता मात्र अयशस्वी पकड होते. अयशस्वी मध्यरक्षण होत आहे. अमर नाटुसकर याचं ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. गुण मिळतोय सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. पुन्हा एकदा तेजू धामनसकर इन होतोय. सुंदर चढाई प्रसन्न नार्वेकरची. 6 खेळाडूंमध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई केली ती प्रसन्न नार्वेकरने. स्पर्धेची आपण दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहतोय. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पण संघ मध्यांतरापर्यंत पिछाडीवर असताना त्यानंतर केलेली छान चढाई सोहम कनकुटकर असेल, त्यानंतर केतन पावसकर असेल आणि बोनस गुण मिळतो मित्रांनो प्रसन्न नार्वेकर. प्रसन्न स्थानिक खेळाडू आहेत, त्या खूप कमी पडत आहेत, थंडी वाजते आहे आणि प्रसन्नसाठी आपण टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचं गुण मिळवून देतो तो प्रसन्न नार्वेकर. स्पर्धेची आपण दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहतोय. तेजू धामनसकर बोनस गुण मिळवून देतोय. तेवढ्याच ताकदीने एक महत्वपूर्ण गुण मिळवून देतो तो तेजू धामनसकर. गुण मिळतो अर्थातच सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न. 6 खेळाडूंमध्ये सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडे. आता मात्र आणि यशस्वी होतोय तो प्रसन्न. पुन्हा एकदा शुभमचं या ठिकाणी यशस्वी होतोय. गुण मिळतोय तृप्तीनगर अडूर संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो तेजू धामनसकर. 7 खेळाडूंमध्ये अडूर संघाकडे. पुन्हा एकदा सुंदर चढाई करतो तो तेजू. गुण मिळतोय सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न. सुंदर चढाई करतो तो प्रसन्न. बोनस गुण मिळतोय तो तृप्तीनगर अडूर संघाला. मित्रांनो किती आत्मविश्वास असेल प्रसन्न मध्ये आपण पाहू शकतोय. 6 खेळाडू चढाई करतो तो तेजू धामनसकर. पुन्हा एकदा तेजू यशस्वी ठरतोय. केतन हळे आता मात्र यशस्वी ठरतोय. आपल्या मोहामध्ये पाडलं ते तेजू धामनसकरने आणि गुण मिळतोय तो अर्थातच सिद्धेश्वर वेल्दूर संघाला.
एका महत्वाच्या वेळेला घाई करतोय तो केतन हळे. पुन्हा एकदा प्रणय हळे चढाई करतोय वेल्दूर संघाकडे. पुन्हा एकदा तेजू चढाई करतोय. गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न तेजू याचा. पुन्हा एकदा तेजू मोहामध्ये पाडतोय तो अर्थातच बंटी दैवलकरला आणि गुण मिळवून देतोय तो अर्थातच सिद्धेश्वर वेल्दूर संघाला. प्रत्युत्तर जागा चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. 7 खेळाडूमध्ये सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडे. अतिशय सुंदर चढाई प्रसन्न नार्वेकरच्या चढाई करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय तर पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकरचा. 5 खेळाडू पुन्हा एकदा तेजू दामनसकर प्रत्येक चढाईमध्ये यशस्वी होण्याचा निर्धार या ठिकाणी आपण पाहतोय तो तेजू दामनसकरचा. पुन्हा एकदा एकट्याने पकडण्याचा प्रयत्न. तेजू भरदार छातीच्या मजबूत यष्टीचा असं चढाई करा आहे आणि तीच चूक करतोय तो तृप्तीनगर अडूर संघ आपण पाहतोय. केवळ एक टॅकल झाली होती ती तेजू दामनसकरला. प्रत्युत्तर जागा चढाई करतो तो प्रणय. 7 खेळाडूमध्ये सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडे. चांगला प्रयत्न होतं प्रणय हळेचं. प्रणय परततोय त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो पुन्हा एकदा तेजू दामनसकर. 4 खेळाडूमध्ये जवळजवळ प्रत्येक चढाईमध्ये यशस्वी ठरतो तो तेजू दामनसकर. 4 खेळाडूमध्ये तेजू परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर. मध्यरक्षकाला उलगवले प्रसन्न परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय पुन्हा एकदा तेजू दामनसकर. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात सूरज पवार प्रशांत सकपाळ तर सरपंच म्हणून काम पाहतात सन्माननीय प्रभू अंबर्डे सर. प्रभू अंबर्डे सर सुद्धा एक आपण शिक्षक या पदावरती कार्यरत असताना या कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देत आहे. या तालुक्यामध्ये त्यांची निवड झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं या तालुक्यासाठी सहकार्य असतं प्रभू अंबर्डे सर. चढाई करतोय यशस्वी पकड. आता मात्र सुंदर मध्यरक्षण शुभम भोसलेचं आणि गुण मिळतो तो वेल्दूर संघाला. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. चढाई करतो तो तेजू दामनसकर. स्पर्धेची आपण दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहतो. 3री चढाई आहे तेजू दामनसकरसाठी. आव्हान स्वीकारतो तेजू. प्रसन्न नार्वेकर आणि विनायक भोपाळ यांच्यामध्ये हे सुपर टॅकल होते तेजू दामनसकरला. महत्वपूर्ण 2 गुण मिळत आहेत तृप्तीनगर अडूर संघाला. एक चांगली पकड या तिघांमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर 6 खेळाडूंची चढाई करतोय. अर्थातच सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडे अतिशय चांगली चढाई उजव्या कोपऱ्यामध्ये. चांगला प्रयत्न आपण पाहतोय प्रसन्न नार्वेकरचा. खऱ्या अर्थानं एका चांगल्या चढाई करायला चांगली टॅकल केली. पुन्हा एकदा साहिल पावसकर चढाई करतोय 4 खेळाडूंमध्ये अडूर संघाकडे.
चांगला प्रयत्न होता साहिल परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. 6 खेळाडूंमध्ये नक्कीच प्रयत्न करणार आहे आपल्या लाडक्या खेळाडूला श्रद्धांजली देण्यासाठी तृप्तीनगर अडूर संघ. आता मात्र 4 क्रमांकामध्ये नक्कीच दाखल झालाय हा संघ, परंतु आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावरती आणि स्वतःच्या आपल्या खेळाडूला श्रद्धांजली द्यायची आहे, तर नक्कीच त्यांचा प्रयत्न असणार आहे की आपण अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा. आणि तोच हेतू आणि तोच प्रयत्न तृप्तीनगर अडूर असंघ करतोय. या ठिकाणी पाहतोय साहिल परततोय, चढाई करतोय. पुन्हा एकदा प्रसन्न न दबता या ठिकाणी तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय तो प्रसन्न नार्वेकर. प्रसन्नाला पकड करण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होतोय. त्याचा सिद्धेश्वर वेंगुर्चा दाखवू. दुखापत होती अर्थातच वेंगुर्ला संघाच्या खेळाडूला साहिल पावसकरला, मात्र तेजू धामनसकरला येऊन केलं जात आहे. तिसऱ्या चढाईचं पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतोय तो तेजू धामनसकर. या अगोदर त्याला यशस्वी पकड झाली होती, आता मात्र यशस्वी चढाई करतोय तो तेजू धामनसकर. गुण मिळतोय अर्थातच सिद्धेश्वर वेंगुर्ला संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो बंडू नार्वेकर. पुन्हा एकदा तेजू धामनसकर. धन्यवाद प्रेक्षक. एका चांगल्या कबड्डीला एका चांगल्या प्रयत्नाला आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. आपल्या लाडक्या खेळाडूंचा अर्थातच प्रवीण काझरे आणि बंडू नार्वेकर. प्रवीण काझरे हा खूप मेहनती खेळाडू आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं आज सिंकाईच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. कालच्या सामन्यामध्ये तो खेळला नाही, त्यावेळेला मी त्याच्याजवळ चर्चा केली. त्याने एकच उत्तर दिला दीपक दादा की मी सराव थोडा कमी करतोय, सरावाची मुलं खेळण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य त्याच्याकडून आलं की सराव महत्त्वाचा आहे आणि जे सराव करतात त्यांना संधी दिली पाहिजे. हे वक्तव्य आहे ते प्रवीण काझरे याचं. आणि प्रवीण काझरे हा पोलीस भरतीसाठी मित्रांनो खूप प्रयत्न करतोय आणि तो अकॅडमीसाठी प्रशिक्षण सुद्धा घेतोय, अकॅडमीमध्ये मार्गदर्शन सुद्धा करतोय. आपण सर्वांनी त्याला सदिच्छा देऊया की आमचा प्रवीण नक्कीच एक दिवशी या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई म्हणून येईल आणि खऱ्या अर्थाने त्याची मेहनत सफल होईल. प्रवीण 6 खेळाडूंमध्ये चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये. आता मात्र त्याला यशस्वी पकड होते. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न प्रवीण काझरे याचा यशस्वी ठरतोय. तो अर्थातच सिद्धेश्वर वेंगुर्ला संघ. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय तो तेजू धामनसकर. तेजूला पुन्हा एकदा पकड करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा सुपर दाखल 2 गुण तृप्तीनगर अडूर संघाला. प्रो कबड्डीच्या नियमांचा फायदा होतोय मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय चांगले श्रम चांगलं फळ, अर्थातच एका चांगल्या मेहनतीला चांगलं फळ देण्याचं कार्य केले प्रो कबड्डीच्या या नियमाने. दोघांमध्ये पकड 2 गुण, अतिशय चांगला प्रयत्न बंटी देहवलकरचा आपण पाहतोय, बंडू नार्वेकरचा पाहतोय आणि एक यशस्वी पकड या ठिकाणी. त्यामुळे 2-2 गुण 2 वेळेला मिळाले. अर्थातच दोन्ही वेळेला तेजू धामनसकरला पकड झाली तृप्तीनगर अडूरकडून. बंटी परततोय प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो डांगे. पुन्हा एकदा चढाई करतोय बंटी देहवलकर. 6 खेळाडूंमध्ये आपण मॅट पाहतोय आणि ज्यांनी अनेक वर्ष श्रीराम दत्त सेवाकडून त्यानंतर
चिपळूणमध्ये मॅट्रिक्स मधून अतिशय चांगली कामगिरी करणारे हे खेळाडू आहेत. त्यांनी पाहिलं की प्रो कबड्डीचा जमाना आहे आणि त्याच्यासाठी मॅटला आपण रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये मागणी करत होतो, परंतु अशा या क्रीडा संघटकाने एका चांगल्या खेळाडूने आपल्या गुहागरमध्ये हा मॅट उपलब्ध करून दिला आहे. ते म्हणजे आमचे सहकारी श्रीराम दत्त सेवा स्पोर्टचे सन्माननीय अध्यक्ष संदीप भोसले या चढाई करतोय. साईला खऱ्या अर्थानं दोघाबल झाले आहे आणि तरी देखील तो खेळण्यासाठी सज्ज आहे. एका महत्वाच्या वेळेला चढाई करतोय 3 खेळाडूंमध्ये. साई परततोय. बंटी देवलकर 6 खेळाडूंमध्ये. बावीस 23 तारखेला आपण पुन्हा एकदा गुहागरमध्ये कबड्डीचा थरार पाहणार आहोत. खालसापाट येथे कन्या स्टार क्रीडा मंडळ सांस्कृतिक क्रीडा मंडळ खालसापाट यांच्या वतीने कैलासवासी नरेश सुरेश वराडकर आणि नरुदादा वराडकर यांच्या स्मृतिचषकाचं आयोजन केलं आहे. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 21,000 रुपये, द्वितीय 15,000 रुपये. एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा साहिल पावसकर 3 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. अडूर संघाकडे पुन्हा एकदा अडूर संघाला संधी आहे ती टॅकल करण्याची. साहिल चढाई करतोय. महत्वपूर्ण चढाई असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. साहिल परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो बंटी देवलकर. प्रो कबड्डीचा अजून एक नियम म्हणजे तिसरी चढाई जी करो या मरोची डू और डायची चढाई म्हटली जाते. हा नियम सुद्धा अतिशय चांगला नियम, ज्याच्यामुळे कबड्डीला आक्रमकता निर्माण झाली, झटपटता निर्माण झाली आणि एक चांगल्या पद्धतीचं कबड्डी आपण पाहतोय. दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी या ठिकाणी चढाई करतोय वेल्दूर संघासमोर आणि आता आव्हान स्वीकारतोय तो डांगे. 3 खेळाडूंमध्ये तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. समोर या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 गुण महत्वपूर्ण मिळत आहेत. त्या अर्थातच तृप्तीनगर अडूर संघाला. तिसऱ्या चढाईचे आव्हान प्रणय हळे 5 खेळाडूंमध्ये. ही महत्वपूर्ण चढाई असणार आहे वेल्दूरसाठी. महत्वपूर्ण चढाई असणार आहे. अर्थातच पुन्हा एकदा यशस्वी पकड आता मात्र होते की सिद्धेश्वर वेल्दूर संघाकडून गुण मिळतोय वेल्दूर संघाला. पुन्हा एकदा 3 खेळाडू आणि त्यामध्ये चढाई करतो तो तेजू धामनसकर. दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी तेजू धामनसकरला पकड यशस्वी. नको म्हणताना या ठिकाणी पकड केले अमर दाटोसकर, बंटी देवलकर आणि बंडू नार्वेकर. मित्रांनो म्हणून तृप्तीनगर अडूर संघ या स्पर्धेमध्ये आपलं एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा नैपुण्य दाखवतोय. खऱ्या अर्थानं ज्या कबड्डीमध्ये क्षेत्र व्यूहरचना ज्या संघाची चांगली तो संघ प्रबळ दावेदार ठरतो आणि ते दाखवून देतोय तो तृप्तीनगर अडूर संघ. 4 वेळेला जवळजवळ कमीत कमी 4 वेळेला या सामन्यामध्ये सुपर टॅकल झालाय. प्रो कबड्डीच्या नियमांचा आधार घेत चांगल्या गुणांची कमाई केली. 4 वेळा म्हणजे 8 गुणांची कमाई 4 पकडीमध्ये केली आहे आणि जास्तीत जास्त पकड केली ती तेजू धामनसकरला. पुन्हा एकदा चढाई करतो तो साहिल पावसकर. स्पर्धेची दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण अंतिम सत्रामध्ये मित्रांनो पाहतोय. दुसरी उपांत्य फेरीची लढत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे 22 जानेवारी हा महत्वाचा दिवस आहे. आपल्या प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील मंदिर उभारण्यामध्ये आपण यशस्वी झालो. खूप हिंदुस्थानची इच्छा होती ती इच्छा
आपण पूर्ण करतोय आणि अशा वेळेला 22 जानेवारीला संपूर्ण भारत राममय होऊन जाणार आहे. आणि अशाच वेळेला ग्वादर तालुक्यामध्ये मित्रांनो कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलंय ते कन्यास्तर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने. ज्या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या प्रसन्न नार्वेकर या ठिकाणी चढाई करतोय. एक महत्वपूर्ण चढाई असणार आहे. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय आणि मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतोय चढाईकर बाद होतो अर्थातच प्रसन्न नार्वेकर. महत्वाच्या वेळेला पकड होते ती सिद्धेश्वर वेल्लूर संघाबरोबर लढत होती आणि खूप मोठं ध्येय गाठायचं होतं. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना नरेश वराडकरने एक हाती सामना हा खालसापट संघाला जिंकून दिला होता. असा नरेश वराडकर निघून गेल्यानंतर त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कन्या स्टारची ही स्पर्धा शानदार पकड आपण पाहू शकतो. तृप्तीनगर अडूर जणू काही निखिल या ठिकाणी अवतरलाय. निखिल तर प्रत्येकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निखिलच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करताना पाहतोय. या प्रो कबड्डीच्या नियमांचा आधार घेत 5 वेळेला टॅकल होते एकाच सामन्यामध्ये. हे वैशिष्ट्य ठरतंय तृप्तीनगर अडूर संघाचं. मित्रांनो अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. नक्कीच अभिनंदन तृप्तीनगर अडूर संघ. पुन्हा एकदा चढाई होते वेल्लूर संघाकडून. पंडू नार्वेकर चढाई करतो आता मात्र 5 खेळाडूंमध्ये. या अगोदरच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये फ्रेंड सर्कल खालच्या पट संघाने आर एस संघावरती विजयमय स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. बंडू परततोय त्याला प्रत्युत्तर चढाई होती वेल्लूर संघाकडून. पुन्हा एकदा चढाई करतो तो अमर नाटिसकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. पाच खेळामध्ये आता मात्र यशस्वी पकड होते वेल्लूर संघाकडून. गुण मिळतो अर्थातच वेल्लूर संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 3 खेळाडूंमध्ये चढाई होते. सुपर टॅकलची संधी आहे. पुन्हा एकदा आतापर्यंत 5 वेळ टॅकल होत आहे अर्थातच अडूर संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये तृप्तीनगर अडूरकडून पाहूया कोणत्या पद्धतीचं क्रीडा नैपुण्य होत आहे आणि कोणत्या पद्धतीने चढाई करतोय तेजू धामनसकर. 3 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. नुसतं टाळ्या नको आहेत तर जय श्रीरामाचा जय घोष होते. जय श्रीराम जय श्रीराम. कबड्डी 7 जणांचा खेळ आहे परंतु इथे तिघांमध्ये ही त्रिमूर्ती अवतरले मित्रांनो. त्याच्यासाठी टाळ्या होऊ दे. तृप्तीनगर अडूरची ही त्रिमूर्ती चांगल्या पद्धतीचं क्रीडा नैपुण्य दाखवतं. या स्पर्धेचं जर काही कोणी निरीक्षण केलं असेल तर हेच वैशिष्ट्य आज उद्यापासून चर्चेला जाणार आहे की किती वेळ टॅकल व्हावी आणि ती सुद्धा तेजू धामनसकर सारखे एका चांगल्या चढाई करायला मित्रांनो 6 टॅकल होत आहेत. म्हणजे सहकारी समीर घाणेकर आणि निलेश खेडेकर कळत आहेत की आतापर्यंत या सामन्यामध्ये 7 टॅकल झाल्या आणि या 7ही टॅकल तृप्तीनगर अडूर संघाकडून. प्रेक्षक काय बघताय टाळ्या वाजवून संघाला प्रतिसाद द्या. आपला संघ म्हणून नाही तर एक चांगल्या कबड्डीला आपण टाळ्या वाजवतोय. आपला संघ म्हणून नाही तर एक चांगल्या कबड्डीचं या ठिकाणी प्रदर्शन तृप्तीनगर अडूर संघाकडून. प्रवीण काझारी यशस्वी ठरतोय. गुण मिळतो अडूर संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई वेल्लूर संघाकडून. 60 टॅकल म्हणजे 14 गुणाची कमाई मित्रांनो. आतापर्यंत रेडर जास्तीत जास्त चढाई करून या ठिकाणी गुण मिळवून देत होता परंतु या सामन्यामध्ये एक वैशिष्ट्य ठरलंय 7 सुपर टॅकल आणि तेजू धामनसकरला त्याच्यापैकी 5 टॅकल आपण पाहतोय. पुन्हा एकदा चढाई करतो तो प्रवीण काझारे. नक्कीच यानंतर अंतिम लढत असणारा फ्रेंड सर्कल खालचा पट आणि चालू सामन्यातील विजयी संघ यांच्यामध्ये
ज्याच्यावरती पूर्ण विश्वास दाखवला तो तेजू धामनसकर यशस्वी ठरला मित्रांनो. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खूप मोठी संधी निर्माण झाली होती खऱ्या अर्थानं सिद्धेश्वर वेल्लूर संघाला, परंतु तेवढीच चांगली टॅकल या ठिकाणी आपण पाहतोय ती तृप्तीनगर अडूर संघाकडून. पाच खेळामध्ये चढाई यशस्वी पकड बंडू नार्वेकर कडून मित्रांनो. गुण मिळतात तृप्तीनगर अडूर संघाला. तेरा 22 अशी गुणसंख्या 13-22 आणि मित्रांनो 7 सुपर टॅकल म्हणजे 14 गुण टॅकलचे आहेत. 22 पैकी 14 गुण टॅकलचे आहेत आपण पाहतोय ते अडूर संघाकडून. बंडू नार्वेकरने जे टॅकल केले आहे नुकतेच केलेल्या टॅकलसाठी सुलक्षण पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक बंडू नार्वेकर साठी. साहिल पावसकर चढाई करतोय. तिसरी चढाई प्रवीण काझारे 3 खेळाडूंमध्ये. आपण पाहू शकतो प्रवीण काझारेची सुपर रेड आपण पाहता मित्रांनो. शेवटची 4 मिनिटं जाहीर होत आहेत. दोन गुण मिळून देतोय. 2 गुण मिळत आहेत ते अर्थातच वेल्लूर संघाला. चढाई करतो प्रसन्न. प्रवीण काझारेने सुपर रेड केली. एका चढाईमध्ये 5 गुण मिळवले अर्थातच अडूर संघाला. बोनस गुण मिळतो तृप्तीनगर अडूर संघाला. 5 खेळामध्ये चढाई करतो तर पुन्हा एकदा तेजू धामनसकर. आता मात्र सुपर रेड करतो तो तेजू धामनसकर. 3 महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय ते अर्थातच वेल्लूर संघाला. या ठिकाणी गाठ केली जाते ते आपण पाहतोय. चढवते चढाई करतो तो प्रसन्न नार्वेकर. चांगली चढाई आपण पाहतोय. पकड करण्याचा प्रयत्न सफल. आता मात्र तेजू यशस्वी ठरतोय. गुण मिळतो अर्थातच सिद्धेश्वर वेल्लूर संघाला. पुन्हा एकदा प्रसन्न नार्वेकर यशस्वी होतोय. 2 गुण महत्वपूर्ण मिळवून देतोय तृप्तीनगर अडूर संघाला मित्रांनो. पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय आणि 2 गुण मिळत आहेत ते अडूर संघाला. शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहेत आणि मात्र 1 गुण मिळतो पुन्हा एकदा तेजू धामनसकर कडून वेल्लूर संघाला. चढाई करतो तो प्रसन्न. तेजू धामनसकर या ठिकाणी पकड करतोय. गुण मिळतोय वेल्लूर संघाला. या 8वी सुपर टॅकल मित्रांनो तेजू धामनसकरला. प्रवीण काझारे आणि बंडू नार्वेकर कडून आपण ही गेमिया पाहतोय. शेवटचे मिनिट जाहीर होतोय. चढाई करतोय बंटी देवलकर.
पूर्णपणे निखिलचा आशीर्वाद आणि निखिल जणू काही या 7 जणांमध्ये संचारलंय आपण पाहतोय. आणि मित्रांनो, एक चांगले टॅकल या ठिकाणी या सामन्यामध्ये केले. 8 टॅकल आतापर्यंत केले ते तृप्तीनगर अडूर संघाने. चढाई करतो तो बंडू नार्वेकर. बंटी केतन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळलं. प्रवीण पासारेने टॅकल चांगली केली. प्रसन्न असेल, विनायक असेल, अमर नाटुसकर असेल, प्रणय हळे असेल, एक चांगल्या पद्धतीचं दैदिप्यमान यश आपण या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मित्रांनो आव्हान असतं. आपण आयोजित केले स्पर्धा आणि त्यामध्ये आपली चांगली कामगिरी होणे आवश्यक आहे. हे पूर्णपणे ताकदीनिशी उतरलेला हा संघ आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा आणि अर्थातच तृप्तीनगर अडूर संघ या स्पर्धेच्या